नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत देवाची आळंदी येथे। तर तुम्हाला आळंदी येथील पर्यटन स्थळ आणि देवस्थान हे सगळे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। तर आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। तर आज सर्वप्रथम आपण आलो आहोत, बघू शकता इंद्रायणी नदी माझ्या पाठीमागे आहे आणि आज अधिक मासचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 12:30 नंतर अमावस्या ही चालू होती। तर अमावस्याचे पहिले इथं बघू शकता आपण, समोर तुम्हाला दाखवतो मी, चला तिकडे। अधिक मासमध्ये असे दिवे या नदी किनारीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये सोडले जातात। मंदिर परिसरात आल्यानंतर सर्वप्रथम गणगोळे आणि बुका आणि अष्टगंध यांचा टीका लावून घेतला। मित्र, वारा भरपूर प्रमाणात चालू आहे, तरी पण आपला एका वाटीत दिवा ठेवून, म्हणजे वाता, त्या जवळपास 11 वाता असतात, त्या वाता आणि फुलं खूप छान पद्धतीने अजूनही पेटत चाललेत। इंद्रायणी नदीचा परिसर आहे हा। आताच मगाशी ज्योत ही पाण्यात इंद्रायणी नदीत सोडली आणि आपण बघू शकता समोरच हे गरुड खांब याच्यावरती दूध लावले जाते। खूप मोठा आणि उंच भव्य दिवे आहे। यावर्षी इंद्रायणी नदीत भरपूर प्रमाणात कामकाज झाले, त्यामुळे स्वच्छता बरी दिसते। चला तर मग इंद्रायणी नदीचे दर्शन करू। आपण आता मंदिराकडे प्रस्थान करू। मंदिराचा परिसर आणि बाकी दाखवतो तुम्हाला। कमान आहे, भव्य दिव्य अशी मोठी नवीन बांधलेली कमान आहे आणि त्याच्या बाजूला जिथे समोर शनी मारुती मंदिर। चला शनी मारुती मंदिराचं दर्शन घेऊ। जात असताना ही पायवाट आहे, दोघं बाजू शकता आपण, बाजूला बघू शकता प्रसादाची आणि पुष्प आणि माळांची दुकान आहेत। आज रविवार आणि अधिक मासचा शेवटचा दिवस असल्या कारणाने भरपूर प्रमाणात ही दर्शकांची गर्दी पाहायला मिळते। चला तर मग आत मंदिरात पण आपण दर्शन करूया। थोडा वेळ लागेल पण करूया। श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिराचं प्रवेशद्वार आहे। श्री गुरु हैबत बाबा यांचे पायी दिंडी सोहळ्यात सर्वात महत्त्वाचे स्थान दिले जाते, कारण आळंदी ते पंढरपूर ही यात्रा संत ज्ञानेश्वर महाराजांची पादुका घेऊन पायी दिंडी चालू करण्याचे सगळ्यात मोठं यश त्यांना मिळते। कारण सर्वात पहिली पायी दिंडी यात्रा हैबत बाबा यांनी आळंदीवरून ते पंढरपूर ही चालू केली।
मंदिराच्या परिसरात अशी दुकानं जे तुम्हाला देवाऱ्यात वस्तू ठेवण्यासाठी किंवा देव वगैरे घेण्यासाठी असे बरेचसे दुकानं आहेत. लहान मुलांसाठी पण खेळणे घेण्यासाठी आहेत. पर्स आपण प्रत्येक गोष्टीची शॉपिंग इथं करू शकतो आपल्या चॉईसनुसार. बाहेर आलोत. ही समोर पार्किंग बघू शकता तुम्ही. इथे लिमिटेड गाड्यांनाच पार्किंग असते कारण पार्किंगची क्षमता ही थोड्या प्रमाणात आहे. जर आलात तर बघा इथे पार्किंग मिळाले तर ठीक, नाहीतर आजूबाजूच्या परिसरात कुठंतरी शोधून, म्हणजे आहेत त्याच्या छोट्या छोट्या पण थोड्या लांब अंतरावरती पार्किंग इथे. एकादशी आणि इतर जे फेस्टिवल दिवस असतात त्यानुसार इथं पार्किंग फुल होती. तर आजूबाजूच्या परिसरात पण आहेत थोड्या लांब अंतरावरती, तर आपण तशी पार्किंग करावी. पार्किंग नंबर 2 मंदिरापासून जवळच अंतर असलेले ही पार्किंग इथं. आपण इथंही पार्किंग करू शकतो. या रस्त्याला भरपूर प्रमाणात प्रायव्हेट पार्किंग आहेत. वारकरी लोकांसाठी ही धर्मशाळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली ही भिंत इथे तुम्हाला आतमध्ये दाखवतो. ही भिंत समोरच या चौकातून आर के मिसळवाल्याच्या समोरच आपल्याला दिसून येईल. आळंदी मंदिरापासून म्हणजे जवळच एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि कालभैरव मंदिर हे जवळच आहे, दोघं पण शेजारी शेजारी. चला तर मग सर्वप्रथम मला कालभैरव यांचे दर्शन करू आणि मग ती भिंतही दाखवतो तुम्हाला. स्वयंभू मानले जाते काशी विश्वेश्वर यांच्या नावाने. समाधान सर का दादा हां घे ना 1 मिनटं. मंदिराचा हा परिसर आहे. मंदिर हे खूप जुन्या काळाचं आहे. नंतर हे लाकडी बांधकाम हे अद्यापत काळात बांधले गेले. ही बघू शकता आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चालवलेली भिंत. आधी ही बघा वरती त्यांची प्रतिमा वगैरे बनवलेली आहे. आताच्या काळात ही नंतर दगडी बांधकामात केलेली आहे, परंतु आधी ही भिंत मातीची होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका. भिंत चालवल्यानंतर मुक्ताबाई यांना चांगदेव महाराज यांनी आपले स्वतःला मुक्ताबाईंचे शिष्य त्यांनी ठरवून घेतले होते. त्यानंतर मुक्ताबाई ही चांगदेव गुरु यांचे गुरुजी झालेत. आताच्या काळात ही दगडी बांधकामामध्ये आधी ही भिंत मातीची होती. आता आलो आहे आपण हजेरी मारुती मंदिराच्या दर्शनाला. आळंदीच्या जवळच मातीची भिंत चालवली, त्याच्या बाजूलाच समोर भिंत आणि ते समोरच मारुती मंदिर आहे. हे मंदिर आहे हजेरी मारुती मंदिर. मंदिर खूप जुनं काळातलं आहे. हा सभा मंडप आत्ताच्या काळात आता अद्ययावत बांधकाम हे चालूच आहे, पण खूप छान मंदिर आहे. हायवे लगतच आहे. दत्त मंदिर. बाल उद्यान हे आळंदीमध्ये नवीनच बनवण्यात आलेले खूप छान आहे लहान मुलांसाठी, परंतु त्याचं टायमिंग हा सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8 असा आहे. आत बघू शकता आपण. आता दुपारचे बंद असल्या कारणाने आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. कधीतरी आपण याविषयी एक संपूर्ण असा एक व्हिडिओ आपण आतमध्ये बनवू. आपण नक्की कळवा की आपल्याला याच्याविषयी सखोल माहितीसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा मला. खूप छान फोटोशूटसाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी आकर्षक त्यांनी हरिपाठसारखे बनवले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं मस्त छानसं असं स्मारक आहे. तिथे भोवताली तोफ आणि आपले मावळे. हे दृश्य तुम्हाला बघायचं असेल तर समोरच आपले आळंदीची PMP बस स्टॉप आहे, त्याच्या बाजूलाच बनवण्यात आले. आणि या बाजूला समोरच देवस्थान, समोर गेले तर मंदिर तुम्हाला दिसेल. या रस्त्याने आत शिरण्यासाठी हा नवीनच छान पद्धतीचा असा एक वॉकिंग डिस्टन्ससाठी हा पूल बनवण्यात आला आहे. खूप छान आणि भव्य आहे, स्वच्छताही खूप छान आहे, बघू शकता तुम्ही समोर. आणि आतमध्ये तो एक पूल आहे बघा, पायी जाण्यासाठी, म्हणजे नदीच्या या कडेवरून मंदिराच्या ह्या दिशेने येण्यासाठी आणि इकडनं त्या दिशेने जाण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण बांधण्यात आला आहे. परत मंदिरापासून सरळ आऊट या साईडला येण्यासाठी हा मार्ग आहे. ही आपली इंद्रायणी नदी. छान प्रकल्प घेतला आहे हा. ते अजून पण बघू शकता तुम्ही, JCB वगैरे, स्वच्छता मोहीम वगैरे चालू आहे आणि नवीन नवीन काहीतरी देखावे नदीच्या किनारे बनवण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वरी मंदिर, खूप भव्य दिव्य मंदिर असं बांधकाम चालू आहे. अजून थोड्या प्रमाणात बाकीचं राहिलं आहे, तरी आपण बघूयात. छान आहे आळंदीचं मंदिर. छान आहे संत ज्ञानेश्वरी मंदिर. या मंदिरात आपण खूप मोठं भव्य दिव्य असं प्रशस्त सभागृह आहे आणि आत संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि नवनाथ पारायण, शनी महाराज असे बरेचसे देवी देवतांचे आणि संतांचे मूर्त्या त्यांनी स्थापन केल्या आहेत. ज्ञानेश्वरी मंदिरात आलो आहेत, बघू शकता पाठीमागं नवनाथ महाराज यांची मूर्ती आणि पलीकडं संत ज्ञानेश्वर मुक्ताई. बालाजी, विठ्ठल रुक्माई, संत तुकाराम महाराज, बजरंगबली, पवनपुत्र हनुमान, महादेवांची शिवलिंग, देवी देवतांची असे खूप छान पद्धतीने अशी त्यांनी रचना केली. आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप छान असं मंदिर आणि सभागृह आहे. बहुतांश अजून मंदिराचं काम चालू असल्याकारणाने संपूर्ण हे देवी देवतांच्या मूर्त्या त्यांनी इथं खाली ठेवल्या आहेत. नंतर प्रत्येकाचे एक स्थान त्यांनी निश्चित करून तिथं त्यांना विराजमान केले जाईल, प्राणप्रतिष्ठा करून. अशा पद्धतीने हा सभा मंडप खूप भव्य दिव्य आहे. म्हणजे कोणताही छोटा मोठा कार्यक्रम आणि काही सत्संग कीर्तन असलं तरी इथं जास्त प्रमाणात मंडळी ही बसू शकते. अजून वरचं काम पूर्णपणे झालेलं नसल्यामुळे वरती आपल्याला जाता येणार नाही. त्याची कल्पना मी लवकरात लवकर देईन ज्यावेळेस हे काम संपूर्ण येईल. त्याचा बाहेरील भागास अशा पद्धतीने बनवण्यात आले. हे मंदिर तब्बल 3 मजली. हा खालचा 1 फ्लोअर, त्याच्यावरती 2 आणि वरती 3 आणि त्याच्यानंतर वरती कळस हे विराजमान केलेत. खूप भव्य म्हणजे हे मंदिर. संपूर्ण काम झाल्यानंतर आपल्याला याचा मी एक व्हिडिओ पूर्ण बनवून. तर आय होप मित्र तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान पद्धतीने आवडला असेल. आजचा व्हिडिओ हा आपण वारकरी संप्रदाय म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पावनभूमी आळंदी येथे आपण हा व्हिडिओ बनवला होता. तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला नवनवीन ठिकाणचा व्हिडिओ बघण्यास आनंद येत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ते जेणेकरून आम्हाला तुमच्या या एका कमेंटमुळे प्रतिसाद आणि चांगल्या पद्धतीचा आम्हाला आनंद मिळतो आणि त्याच पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप उत्सुक आणि प्रेरणादायी आम्हाला त्या गोष्टीचा आनंद मिळतो. तर नक्कीच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.